नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते कारलं. तर तुम्ही या पद्धतीने नक्की कारलं बनवून पहा. तुम्ही पण एका चपातीच्या ऐवजी 2 चपाती नक्की खाल. तर कारलं घ्यायचं आहे, पावशेर कारली मी घेतल्यात. त्याच्यानंतर ते बारीक कट करून घ्यायचं आहे, त्याच्यामधल्या आतल्या बिया काढून. त्याच्यानंतर आपल्याला खूप सारं मीठ घालून आपल्याला कारलं अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला आणि जे कारलं आपण ठेवलं होतं त्याला मिठाचं पाणी सुटतं, ते कारलं आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, चांगलं पिळून घ्यायचं आणि दुसऱ्या कढईमध्ये चांगलं भाजून घ्यायचं बारीक गॅसवर लाल होईपर्यंत. तोपर्यंत दुसरी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मोहरीची फोडणी दिली, कढीपत्त्याची फोडणी दिली. त्याच्यानंतर जो चिरलेला कांदा होता तो टाकला, तो लाल होईपर्यंत भाजायचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि चटणी टाकायची, कारलं टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं. थोडासाच पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि 2 मिनटं शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर कारळ्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट थोडा थोडा टाकलेला आहे मी. कोथिंबीर टाकलेली आहे. खूप छान कारलं होतं, नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.